जैन सर. हां सर, पोलीस स्टेशनलाच आहे. का सर? नाही नाही, म्हणजे तुम्ही काय येताय, मी येतो ना तुमच्या ऑफिसला भेटायला ना. नाही सर तसं. हां ठीक आहे सर. जैन सर. अहो जगताप. हां. अहो कमिशनर सर येत आहेत ते पोलीस स्टेशनला. का अचानक? हा काय प्रश्न आहे जगताप? का अचानक हा काय प्रश्न आहे? अहो ते कमिशनर आहेत, हे पोलीस स्टेशन आहेत, ते कधी येऊ शकतात. ते काय फ्लेमिंगो पक्षी आहे? अरे अचानक का आले असं आहे ते. आणि मुळात गेल्या आठवड्यात जी मच्छी मार्केटमध्ये दंगल झाली बघा. हो का? अहो हो का म्हणजे जगताप आपण गेलो होतो तिकडे चौकशीला. हा हा, आपण नानकटाई खाल्ली होती. काय करायचं? नानकटाई आठवते, आपण तिथे चौकशीला गेलो ते नाही आठवत आहे. अहो ती चौकशी होतच नाहीये. कोण सूत्रधार आहेत काय आहे ते कोणीच सापडत नाहीयेत. फायर करायला कमिशनर इथे येत आहेत. सगळं डोक्याला ताप झाला. झालंय डोक्याला ताप झालं. एक मिनिट. हा कोण आहे? याला का मारतो? याला का आणलं इथे? काय नाही सर, आपल्याला फ्रस्ट्रेशन काढायला कोणीतरी लागतं ना, म्हणून त्याला इथे आणलंय. मला कशाला मारताय साहेब? मी काय केले हो? सांग ना. मी काहीच नाही केलंय, मला कशाला मारताय? तू पण का मार खातोय उगाच? साहेब बासुंदी खाल्ल्यापेक्षा मार खाल्लेला बरा. आत्ताच टेन्शन आलंय. अहो त्या दंगली मागे कोण आहेत ना, त्या माणसांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे. फ्रस्ट्रेशन. अरे थांबा. ए थांब. ओ बाई काय कोण आहात तुम्ही? हे काय कोण आहात तुम्ही? का मारताला? कोण आहात? मिनी कोण? दुपारी खातं मटण ना रात्री खातं मावरा. दुपारी खातं मटण ना रात्री खातं मावरा. हा सावत्या मी सुरकी ना, तुम्ही इन्स्पेक्टर खांडेकारा. सटकन मारी. खांडेकारा? हे काय खांडेकारा? या मावऱ्याला खांडेकर असं यमक झुलत नव्हतं ना, म्हणून मी थोडी क्रिएटिव्हिटी लावली. काढण्या थोडस नकोस साहेब. मिनी या सावत्याची मिनी कंप्लेंट करायला आलंय. एक मिनिट. सावत्या? हा सावत्या. ए इकडे मारून हात काढ. तुला गेल्या वर्षी पकडलं होतं ना मी. लोकांच्या घराच्या बाहेरचे बल्ब चोरतो, ते लोकांची पाकिट मारतो. तूच ना सावत्या? याला काय आणलं इथे? साहेब हा मला जाम त्रास देतो. म्हणजे नक्की काय करतो? साहेब यो आहे ना, यो मला तुमच्यावरून चिरवतो. अरे माझ्यावर माझ्यावरून चिडवतो म्हणजे? म्हणजे तो सारखं बोलतो इन्स्पेक्टर खांडेकरचे लवर, इन्स्पेक्टर खांडेकरचे लवर असं चिरवतो म्हणा. हे काय? एक मिनिट. ही कुठली कंप्लेंट आहे? इकडे काय बोलते? काय इकडे काय बोलते? ओ साहेब आपण काय खोटं नाही बोलत काय? हिला तुम्ही जाम आवडता माहितीये साहेब. हिचा ना दिल आलाय तुमच्यावर. लय येड्यासारखी प्रेमात पडले तुमच्या साहेब. कॉंग्रॅच्युलेशन साहेब. काय रावस आयटम पाठवला तुम्ही. काय करू मी जगताप? जरा शांत बस ना. एक मिनिट. हे बाई हे काय? हा काय बोलतोय? हे काय चाललंय? साहेब तुम्हाला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुम्हाला? एकदा नाव घ्या तुमचं. नको 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 नाही घेऊ दे साहेब. घ्या एकदा नाव घेऊन काय होणार? माझं नाव घेऊन काय होणार? घ्या ना एकदा तुम्ही. नको. प्रसाद खांडेकर. बघितलं साहेब? नाही 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 बघितलं? तुमचं नुसतं नाव घेतलं तरी अशीच लाजते. नको ना सावत्या. इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर. आपोआप होत सर. मी काय करत नाही सर. इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर. काय हो बाई? काय वेळ लागला का तुम्हाला? काय करताय तुम्ही? सर माझं आहे तुमच्यावर प्रेम. मला लागले तुमचं वेळ, पण मला
बदनामी करतो जगजाहीर करतोय माझं प्रेम. बदनामी म्हणजे अहो या सावत्यानं काय केलंय माहितीये, माझ्या घराच्या बाहेर भिंतीवर ना असा मोठा दिल काढलाय ना, त्याच्यामध्ये आपल्या दोघांची नावं लिहून ठेवली आहेत. सुरकी लव इन्स्पेक्टर खांडेकर. एवढा त्रास देतो मला. माझी बदनामी करतो. माझी पण बदनामी करतो. नाही साहेब, मी बदनामी नाही करत. काय जे खरं आहे त्याच लिहितो मी. म्हणजे म्हणजे साहेब, आता ही जरी कंप्लेंट करायला इथं आली असली ना, तरी हिला सुद्धा हे सगळं आवडतं. लाजू नका तुम्ही, लाजू नका. आधी सांग, लाजू नका तुम्ही. नाही ते आवडतं हिला हे सगळं. विचारा, तुमच्या नावाने उपवास करते. उपवास? अहो, तुमच्या घरच्यांपासून तुमच्या बर्थडे पर्यंत सगळं माहिती आहे हिला. साहेबांचा बर्थडे 5 मेला संध्याकाळी 4:35चा जन्म झालाय माझ्या सिंगमचा. अरे जगताप, हे काय चाललंय इथे? अहो कमिशनर साहेब कधी येतील? हे कसली केस सॉल्व्ह करतोय बोलतो. निघत आत्ताच्या आत्ता निघा. साहेब, पण तुम्हाला पटलंय ना? अहो, तुमचा बर्थडे 5 तारखेला असतो म्हणून प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ही देवलात भांडारा ठेवते. अहो लाजू नका हो तुम्ही, लाजू नका. साहेब, शनिवार म्हणू नका, सोमवार म्हणू नका, गुरुवार म्हणू नका, 3 दिवस उपवास करते. मी देवाला प्रार्थना करते, खांडेकर सोबत माझा लग्न होऊ दे. अहो, एवढाच नाही, तुमच्या आईंना फुकटचा मावरा देते. आता फुकटची नाही देणार तर मग त्यांच्याकडनं काय पैसे घेणार मी नी? वा, पैसे आपल्याच घरातले जाणार अरे ना. कुठलं आपलं घर? आपले दोघं. डोकं ठिकाण वेळ लागला का तुम्हाला बाई? मला वेळ लागले, मला यार लागले तुमचं. मी पागल झालोय तुमच्या पेरमामंदी. गेल्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आमच्या मार्केट मध्ये आलता ना, तेव्हापासनं माझा जीव बसलाय तुमच्यावर. तुम्ही सावत्याला मच्छी मार्केट मध्ये पकडायला आला होतात, असं गोल गोल पलत होतात त्याच्या मांग. तेव्हा पलताना तुमचं ते गदा गदा हलणार, काय ते रुप्र, काय ते रुप्र. असं पलताना एकमेकांवर अशा बदा बदा घासत जाणाऱ्या आपण मानाच्या चामकिलीवरून टुपुक टुपुक पडणारा तो घाम. आणि काय काय सांगू साहेब, तुम्ही जेव्हा पलायचात ना तेव्हा तुमची हलू खाली येणारी ती तुम्ही जेव्हा पलत होतात ना तेव्हा आजी खाली येणारी आणि मग एखाद्या गोर बालासारखं तुम्ही ती आजी करून परत साहेब, वेगळंच रूप आहे हो तुमचं साहेब. पागल जायलंय साहेब. साहेब, तुम्ही जेव्हा असं पलत होतात ना तेव्हा एका मावऱ्यावरनं तुमचा पाय सटकला ना, तुम्ही एका चिखलात पडलात. काय दिसत होतं ते रूप. चिखलात जणू एखादा मदमस्त सील मासाच पसरला. असा बिलबिलीत ठुलठुलीत. साहेब, तुम्हाला ना त्या चिखलात न उठताच परत धबाक करून पाडायचा तुम्ही. तुम्हाला उठताच येत नव्हतं तेव्हा मिनी माझ्या हाताने तुम्हाला असा हात धरला आणि उठावलं असं. त्यावेळी तुमचा झालेला तो पहिला स्पर्श बघू, हात बघू, हे ते इतुकली पितुकली बॉटल. वेगळंच रूप आहे हो साहेब तुमचं.
हो साहेब, अहो एवढा सगळं केलं ना आता हिने, मला रोज करून दाखवत असते, हेच ऐकवते. खांडेकर असे पालताना माझ्या स्वप्नात येतात, खांडेकर असे पालताना माझ्या स्वप्नात येतात. काय करायचं हिचं? अहो एकदा काय केला माहितीये काय, चपातीचा कणिक असं पीठ मलत असताना त्या कणकीच्या गोल्याकडे अशी हरकून बघत होती. कारण माना त्या पिठाच्या गोल्यामध्ये खांडेकरांचं पोट दिसत. हा काय उपमा आहेत? लय मऊ मऊ पोट. मग मी त्या पिठाच्या गोल्यामध्ये असं बॉट घालून त्याला बॉम्बी काढत, त्याच्यात मी त्याल वत, मग त्याचा गोला बनवत, मग त्याच्या चपात्या लाटून खात. वहिनीच्या हातच्या चपात्या एकदा खाल्ल्या पाहिजे. जगताप काय करू मी तुमचं? वहिनी का वहिनी वहिनी येते. सॉरी सर, एकतर्फी वहिनी. जरा शांत बसा तुम्ही. ओ, आत्ताच्या आता निघायचं, बस झाली फालतू. नाही, हे 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 इथं- अरे कमिशनर सर येत आहेत, हे कुठलं प्रेम प्रकरण चाललंय बोलतील. आत्ताच्या आता निघा तुमच्या. जातो जातो मी इकडनं जातो, पण एकदा ते त्या दिवशी तुम्ही असं दुरू पालायला होतात ना, ते मला परत एकदा पलून दाखवा ना. डोक्यात पडलात का हो बाई तुम्ही? अहो, नाही, साहेब, सांगते, पा- सांगते, पळा ना सांगते. साहेब, असं काय करताय? साहेब, अहो, साहेब. तुम्ही नाही ना पळाले तर ही मला पोटाला उशी लावून असं धुरू पारायला लावते. कसं दिसतं ते? आता मला तुमच्यासारखं काय असं फाजा पालायला येणार आहे काय? त्यापेक्षा तुम्हीच पळा. ऐका तुम्हाला माहिती नाही इथे काय प्रेशर आहे. कमिशनर साहेब इथे येत आहेत. तुमच्या मच्छी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात दंगल झाली ना, हा काय? त्याची चौकशी. हा काय म्हणजे चौकशी चालू आहे त्याची. त्याच्या मागे कोण आहेत, कोण सूत्रधार आहेत ते कोणी सापडले नाही आहेत. सगळं अंगाशाले माझी नोकरी जायची वेळ आली आहे. तुमचं काय चाललंय इथे? निघा निघा. साहेब, काय ती दंगल मीच घडवून आणली होती. अरे काय बोलला तू? म्हणजे हा म्हणजे त्याचं काय झालं साहेब, तुम्ही ते 1-2 आठवडे दिसले नाही ना मधी, तर ही फार पागल झाली. हिची अवस्था म्हणजे अशी जाल्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती, माहिती नुसती तडफड. साहेब तुम्ही दिसत नव्हते, ही मला बोलली सावत्या. अरे साहेब ते असे धुरू पाडताना दिसलेच नाही किती दिवस. अरे ते मार्केटमध्ये येतील असं काहीतरी कर. म्हणून मग मी मार्केट मधला एक दुकान तोडला आणि दंगल घडवून आणली. हे बघा, या सगळ्या मांग ना माझं तुमच्यावरचं तुम्हाला कळतंय साहेब, आमच्याकडनं चौकशी होत नाही म्हणून त्याचा तपास आता CID कडे दिलाय. शिवाजी साटमशी मी कानफड. त्या दंगली मागचे काय कारण आहे त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. आता कारण काय कळेल. अहो साहेब, खांडेकर, इन्स्पेक्टर खांडेकरला फक्त बघण्यासाठी दंगल घड तुझ्या. साहेब